देशामध्ये पोरांनी स्वप्न बघायची की नाही बघायची? या देशामध्ये मुलांनी परीक्षा द्यायच्या की नाही द्यायच्या? या देशात पोरांनी कष्टाने काही मिळवण्याचा प्रयत्न करायचा की नाही मिळायचा? शिक्षणासाठी मेहनत केली की विद्यार्थ्यांना फळ मिळणार आहे की फक्त मनस्ताप मिळणार आहे? ज्या मार्कांच्या आधारावर मुलं आपलं भविष्य घडवू पाहतात ते मार्क मिळणारे खरे तरी आहेत की नाही? आज हा प्रश्न देशभरातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि त्या विद्यार्थ्यांसाठी दिवस रात्र कष्ट करणाऱ्या प्रत्येक पालकाच्या मनात आहे। हे प्रश्न ते विचारतात सरकारला, हे प्रश्न ते विचारतात सरकारच्या शिक्षण खात्याला। कारण उत्तम कामगिरी दूरच राहिली, पण आपली किमान कामगिरी पूर्ण करण्यात सुद्धा आपल्या देशाचं शिक्षण खातं कमी पडतंय। आधी एनटीएनं घेतलेल्या नीटच्या परीक्षेची पेपर फुटीनं अक्षरशः लाज आणली आणि आता सीबीएसईच्या ऑनलाईन पेपर चेकिंगचा बोजवारा उडालाय, जो पोरांनी चव्हाट्यावर आणलाय। सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेसाठी यावर्षी अगदी थाटामाटात ऑनलाईन पेपर चेकिंग पद्धत आणली। या पद्धतीने निकालही लावला, पण त्या निकालानंतर कळलं की हे ऑनलाईन पेपर चेकिंगचं प्रकरण सीबीएसईला झेपलंच नाहीये। निकालांमध्ये प्रचंड त्रुटी होत्या। पोरं रिचेकिंगला गेली तर पोर्टल धड चालेना। मग हे पोर्टल सहज हॅक होऊ शकतं हेही पोरांनीच दाखवलं, पण सीबीएसईने यातलं काही मान्य केलं नाही। पोरांनी ते पुन्हा हॅक केलं, शेवटी ते पोर्टल बंद करावं लागलं। मग चुका सुधारून ते पुन्हा सुरू केलं तरी परिस्थिती जैसे थे। आता या ऑनलाईन मार्किंग सिस्टीमचं कंत्राट देताना काय घोळ घातला हे आणखी एका मुलानं सोशल मीडियावर सांगितलं। त्याचं त्याने एक प्रेझेंटेशन दिलं आणि मग मात्र सीबीएसईच्या अध्यक्षांची आणि सचिवांची उचलबांगडी करावी लागली। आता या सगळ्याची चौकशी होणार आहे म्हणे। सीबीएसईशी संलग्न 33,000 शाळा आहेत, त्यामधल्या तब्बल 18 लाख विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती। आज त्यातला प्रत्येक विद्यार्थी मनस्ताप सहन करतोय।